20 तारखेला राणी पार्वती देवी हायस्कूल या ठिकाणी भजन संध्या नावाचा एक मोठा भव्य आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज हे येत आहेत. लोकनाथ स्वामी महाराज यांचं गेल्या 50 वर्षाचं खूप मोठं कार्य इस्कॉन संस्थेसाठी आहे. त्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये हरे कृष्ण संस्थेचा किंवा भगवान श्रीकृष्णांच्या भगवद्गीता भागवतचा प्रचार केलेला आहे. विठ्ठलाचे अभंगवाणी त्यांनी जगभर नेलेले आहे. पदयात्रेच्या माध्यमातून जवळजवळ 4 लाख किलोमीटर भारताची यात्रा जी आहे ती त्यांची पदयात्रा त्यांनी सुरू केलेली आहे, त्याच्यामधून झालेली आहे. त्याच्यासाठी त्यांना गिनीज बुकमध्ये पण त्यांची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर झूम मीटिंग किंवा झूम टॉक शो नावाचा एक सकाळी त्यांचा कार्यक्रम होत असतो. तो सुद्धा गेली नियमित 8 वर्ष चालू आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. त्याशिवाय लोकनाथ स्वामी महाराज, जर आपण पंढरपूरला सगळेजण जाणारे आहातच, पंढरपूरमध्ये जो प्रभुपाद घाट बांधलेला आहे त्याच्यामध्ये लोकनाथ स्वामी महाराजांची प्रमुख भूमिका आहे. वेगवेगळ्या भारतामध्ये 25 ठिकाणी भव्य अशी मंदिरं त्यांनी उभा केलेली आहेत. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये सुद्धा भूवैकुंठ प्रोजेक्ट हा जवळजवळ 150 कोटी रुपयाचा मोठा एक मंदिर आणि त्याचबरोबर आध्यात्मिक केंद्र असा एक खूप मोठा प्रोजेक्ट ते राबवत आहेत. जवळजवळ त्यांचे 10,000 शिष्य संपूर्ण जगभरामध्ये आहेत आणि असे लोकनाथ स्वामी महाराज या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर त्याचबरोबर त्यांचे शिष्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज जे आहेत ते अमेरिकन आहेत, ते सुद्धा त्या दिवशी येतील. त्या दिवशी ते कीर्तन करतील, त्याचबरोबर मार्गदर्शन सुद्धा आपल्या सर्वांना करणार आहेत. आणि त्याचबरोबर आणखी इस्कॉनची बरीच जी मंडळी आहेत, मोठी जी वरिष्ठ भक्त आहेत, ते सर्वजण ह्या कार्यक्रमाला येणार आहेत. असा एकंदरीत कार्यक्रम आहे. सगळ्यांसाठी महाप्रसाद आहे आणि फुल आध्यात्मिक भक्तिमय असं वातावरणात हा दिव्य असा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नाटिका पण आहे. त्याचबरोबर नाटिका पण एक असेल, संत जनाबाई. हो, संस्थेची पण माहिती आम्ही देऊ इच्छितो आपल्याला. इस्कॉन गुरुजी तुम्ही इस्कॉन संस्था ही 1966 मध्ये अमेरिका या ठिकाणी स्थापन केली. आपलं भारतीय श्रील प्रभुपाद यांनी, आपल्या समोर फोटो आहे त्यांचा, तर त्यांनी ही संस्था बांधली, उभी केली. तर ह्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जगभर भगवद्गीता आणि भागवत यांचं प्रशिक्षण सर्व लोकांना दिलं जातं आणि त्यायोगे आपण आपलं मनुष्य जीवन कसं सार्थक करावं याविषयी आपल्याला माहिती मिळते. तर त्यांच्या मार्गदर्शनाची प्रेरणा घेऊन जगभरामध्ये लाखो लोकांनी आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल केलेला आहे. आज मितीला जगातील जवळजवळ 150पेक्षा जास्त देशामध्ये आपली संस्था कार्य करत आहे आणि अनेक विदेशी लोकसुद्धा या संस्थेमध्ये आहेत. पण आपलं भगवद्गीता आणि भागवतचं शिक्षण ते देत आहेत. प्रभुपादांनी आपल्या जीवन कालामध्ये जवळजवळ 80पेक्षा जास्त ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. त्याचबरोबर 108 पेक्षा जास्त मंदिरं त्यावेळी त्यांनी उभी केली आणि 10 वर्षामध्ये जवळजवळ 14 वेळेला पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या आणि सगळ्या ठिकाणी कृष्ण भक्ती जी आहे, आपलं भारतीय आध्यात्मिक ज्ञान ह्याचा प्रचार सर्व जगभर त्यांनी केलेला आहे. ते फार मोठं कार्य त्यांच्याकडून जे झालेलं आहे त्याचा आपण बघतो. आज मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे. 21 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे भजन संध्या. कारण की शास्त्रांमध्ये उल्लेख आहे की व्यक्तीची जर चेतना बदलायची असेल तर त्याचं मन पहिलं बदललं पाहिजे. आणि ते मन कसं बदलू शकते? मंत्राद्वारे बदलू शकते. तुकाराम महाराज पण म्हणतात की वातावरणाची जर शुद्धी करायची असेल तर भगवंताचं नाम ते शुद्ध करण्याकरता परिपूर्ण आहे. तर देश विदेशातून लोक भक्त येतील
पश्चिम महाराष्ट्रामधले लीडर्स येतील. सर्वप्रथम मंगलाचरण राहील, सर्वांचं मंगल होईल अशी प्रार्थना होईल. सर्वे भवन्तु सुखिनम अशी प्रार्थना होईल. कारण की आजकाल सामान्य व्यक्तीजवळ स्वतःकरता प्रार्थना करण्याकरता वेळ नाही आहे. तर साधुसंत येतात तुमच्याकरता, इथं सावंतवाडीच्या मंगलकरता प्रार्थना करतील. त्यानंतर भजन, विविध प्रकारचं कीर्तन होईल. त्याचबरोबर आमचे गुरु महाराज ज्यांची कीर्ती आपण आता ऐकली ते पण कीर्तन करतील आणि प्रबोधन पण देतील. गीता भागवतमधनं प्रवचन पण देतील. त्याचबरोबर श्रीकृष्ण चैतन्य महाराज हे अमेरिकेचे बॉस्टनचे सुपुत्र आहेत. गेले 30 वर्ष इस्कॉनच्या भगवद्गीता आणि भागवतमच्या प्रचाराचे कार्यरत आहेत. ते सुद्धा सगळ्यांना संबोधित करतील, आपल्याला ज्ञान पण प्रदान करतील. त्यानंतर नाटिका होईल. कारण की आपण मॉडर्न इंडिया दॅट इज ओके, चांगली गोष्ट आहे. पण ह्या मॉडर्न इंडियामध्ये आपले विचारसुद्धा मॉडर्न व्हायला लागले. मग आपण काय व्हायला लागले, आपली संस्कृती जी आहे, जे सनातन धर्म आपला जो आहे त्यातून आपण कुठं कमी पडतो. तर ते आपल्याला जागृती करण्याकरता किंवा मनुष्यजन्म कशाकरता प्राप्त झालेला आहे ते आपल्याला त्याची जाणीव करून देण्याकरता लेक्चर, प्रवचन राहील आणि अंतमध्ये नाटिका राहील. आणि त्यानंतर सर्वांच्याकरता सुमधुर प्रसाद राहील, जे की सरांनी आपण पाहिलेलंच आहे. पंढरपूरमध्ये मी त्या काळी होतो, व्हॉइस ऑफ मीडिया जे आपले कॉर्डिनेटर होते, पंढरपूरचेच कॉर्डिनेटर आहेत, त्यांच्याबरोबर माझा चांगला संबंध आहे. तर आपल्या सर्वांचंही स्वागत आहे. आपण एक वेळा पहा इस्कॉन कोणत्या पातळीवरती कार्य करत आहे. इस्कॉन कोणाला धर्म बदलण्याकरता प्रेरित करते. तुम्ही ज्या धर्मामध्ये आहात तुम्ही भगवंताशी प्रामाणिकपणे प्रेम करा, हेच इस्कॉनचं कार्य आहे. सर, आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं का?